नमस्कार मंडळी, मी तृप्ती शुभम रोटी या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। कोजागिरी पौर्णिमा, ज्याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात, हा एक महत्त्वाचा हिंदूचा सण आहे। हा सण अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। कोजागिरी पौर्णिमा शक्यतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये येते। या दिवशी असे मानले जाते की या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि कोजागृती म्हणजे कोण जागे आहे असे विचारते। जी व्यक्ती या रात्री जागी राहून देवी लक्ष्मीची पूजा करते त्या व्यक्तीला धन आणि समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते। या दिवशी घराची स्वच्छता करून देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित केली जाते। अनेक घरांमध्ये कुबेर आणि इंद्राचीही पूजा केली जाते। भारताच्या विविध भागांमध्ये हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। काही ठिकाणी याला रास पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते, जिथे कृष्ण आणि गोपींनी रासलीला केली असे मानले जाते। थोडक्यात कोजागिरी पौर्णिमा हा एक आनंद, समृद्धी आणि आरोग्याचा सण आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीला चंद्र आपल्या 16 कलांनी पूर्ण असतो आणि त्याचा प्रकाश खूप शीतल व लाभदायक मानला जातो। लोक चंद्राचे दर्शन घेतात आणि चंद्रप्रकाशामध्ये बसण्याचा आनंद घेतात। या रात्री मसाला दूध बनवण्याची प्रथा आहे। या दुधामध्ये दूध, साखर, सुकामेवा, वेलची, जायफळ आणि केशर इत्यादी घटक असतात। हे दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते, जेणेकरून चंद्रकिरणांचे औषधी गुणधर्म त्यात मिसळतील। मसाला दूध, खीर आणि इतर गोड पदार्थ लक्ष्मीला अर्पण करून प्रसाद म्हणून वाटले जातात। आयुर्वेदामध्ये असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात काही काळ राहणे आणि चंद्राच्या प्रकाशात ठेवलेले अन्न खाणे आरोग्यासाठी हितकारक असते। यामुळे शरीरातील पित्त दोष संतुलित होते असे मानले जाते। अनेक ठिकाणी लोक या रात्री देवी लक्ष्मीची पूजा करतात। रात्री उशिरापर्यंत जागरण केले जाते। काही ठिकाणी भजने, कीर्तने केली जातात, तर काही ठिकाणी गप्पा मारत किंवा खेळ खेळत रात्र जागवली जाते। तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी कशी करावी। घराच्या गच्चीवर, अंगणात किंवा चंद्रप्रकाश पडेल अशा स्वच्छ ठिकाणी मांडणी करा। एक पांढरा स्वच्छ कापड अंथरा, त्यावर तांदळाच्या रेषांनी चौकटी काढा। तांदूळ भरून कलश ठेवा व त्यावर नारळ व आंब्याची पाने ठेवा। लक्ष्मी माता किंवा श्रीकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती ठेवा। तुपाचा अखंड दिवा लावा। फुलामध्ये मोगरा, चाफा, कमळ कोणतीही फूल वापरू शकता, तसेच फळे सुद्धा वापरू शकता। नैवेद्यामध्ये दूध, साखर, पातळ पोहे, दुधात बदाम, पिस्ता, केशर, चारोळी मिसळून तयार केलेले दूध चंद्रप्रकाशात ठेवा। ही झाली आपली पूजा मांडणी। चला तर आपण जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेचे शुभ मुहूर्त। शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार या वर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12:23 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:16 पर्यंत राहील। म्हणून शरद पौर्णिमेचा शुभ उत्सव 6 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला जाईल। शरद पौर्णिमा, ज्याला कोजागर पूजा असेही म्हणतात, त्याचा शुभ मुहूर्त 6 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:45 पासून ते 7 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12:34 पर्यंत असेल। यामुळे कोजागिरी पूजेसाठी एकूण 49 मिनिटे मिळतील। 6 ऑक्टोबर 2025 रोजी चंद्रोदय सायंकाळी 5:27 पासून सुरू होईल। शरद पौर्णिमेचे ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:39 पासून ते सकाळी 5:28 पर्यंत आहे। विजय मुहूर्त दुपारी 2:06 पासून ते 2:53 पर्यंत राहणार आहे। अमृत काळ रात्री 11:40 पासून ते दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 1:07 पर्यंत आहे। राहू काळ सकाळी 7:45 पासून ते 9:13 पर्यंत असणार आहे। कोजागिरी पौर्णिमेचा मंत्र: या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीत्वे संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः। या मंत्रांचा 11 वेळेस जप करावा, त्यामुळे तुमच्या घरामध्ये धन आणि समृद्धी येईल आणि लक्ष्मी प्रसन्न होईल। कोजागिरी पौर्णिमा हा अत्यंत मंगल दिवस मानला जातो। या दिवशी चंद्रप्रकाशात लक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करते असे मानले जाते। म्हणूनच या रात्री काही खास गोष्टी कराव्यात आणि काही गोष्टी टाळाव्यात। तर सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेला काय करावे। सकाळी लवकर स्नान करून व्रताचा संकल्प करावा। स्वच्छ पांढरे किंवा हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते। दिवसभर साधे अन्न, फळाहार किंवा उपवास करावा। संध्याकाळी देवी लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करावी। चंद्रप्रकाशात गच्ची किंवा अंगणात दूध ठेवून त्याचे सेवन करावे। लक्ष्मी मातेचे स्तोत्र, श्रीसूक्त, अथर्वशीर्ष किंवा भजन करावे। शक्य असल्यास कुटुंबासोबत रात्रभर जागरण करावे। शेजाऱ्यांसोबत दूध व प्रसाद वाटून घेणे, याने सौहार्द वाढते। गरिबांना अन्न, कपडे किंवा दान करावे।
या दिवशी जास्तीत जास्त चंद्रप्रकाशात राहणे आरोग्यासाठी हितकारी आहे। कोजागिरी पौर्णिमेला काय करू नये? पौर्णिमेच्या दिवशी मांस, मद्यपान व तामसिक आहार टाळावा। राग, वादिवाद किंवा कटुवाणी वापरू नये। रात्रभर पूर्ण झोप घेणे टाळावे। जागरण करणे अत्यंत शुभ मानले जाते। घरात अस्वच्छता, कचरा किंवा धूळ ठेवू नये। लक्ष्मीपूजनानंतर दिवा विझू नये। पौर्णिमेच्या रात्री नखे किंवा केस कापणे टाळावे। दूध सूर्यास्तानंतर उघडे ठेवून लगेच प्यावे नाही, ते प्रथम चंद्रप्रकाशात ठेवून मग सेवन करावे। हे नियम पाळल्यास कोजागिरी पौर्णिमेचे व्रत आरोग्य, आनंद व संपत्ती देणारे असे मानले जाते। शरद पौर्णिमेच्या दिवशी मनोकामना पूर्ण होण्यासाठी काही खास उपाय, मग ती इच्छा कोणती पण असो, लग्नासंबंधी, कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी किंवा घर घेण्यासाठी हा उपाय केल्याने तुमची कोणती पण इच्छा पूर्ण होणार। हा उपाय करायचा केव्हा? सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 ते 8च्या वेळेस हा उपाय करायचा आहे। 5 दिवे घ्यायचे आहे, त्यामध्ये सरसोच्या तेलांचा वापर करायचा आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये एक लवंग टाकायची आहे आणि त्यासोबत एक नवीन माचीस घ्यायची आहे आणि संध्याकाळी 6 ते 8च्या वेळेस पिंपळाच्या झाडाखाली जायचे आहे आणि नवीन माचीसने दिवे जाळायचे आहे आणि ती माचीस तिथे सोडून द्यायची आणि पिंपळाच्या झाडासमोर दोन्ही हात जोडून आपली जी इच्छा, मनोकामना आहे ती बोलायची आहे आणि नंतर न मागे वळून पाहता घरी निघून यायची आहे। हा उपाय केल्याने तुमच्या सगळ्या मनोकामना नक्कीच पूर्ण होणार आणि लक्ष्मी प्रसन्न होईल। चला तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? कमेंट्स करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा। जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा। धन्यवाद।